नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे लेक. अस्मिता जोगदंड चांदणे या कवयित्री आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लेक लेक हा शब्द ऐकल्याबरोबरच आपल्याला समजतं लेक कोणाला म्हणतात. लेक म्हणजे मुलगी, हो की नाही. मुलीचं महत्त्व, कवयित्रीच्या जीवनात मुलीचं असलेलं महत्त्वच शब्दबद्ध केले. खरं तर मुलगी किंवा मुलं किंवा अपत्य यांच्याबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करणं तसं अवघड आहे. पण तरी सुद्धा कधी-कधी एखादी भावना व्यक्त केल्याशिवाय ती कळत नाही. आणि म्हणून आपल्या लेकीबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या अत्यंत सुंदर शब्दामध्ये लेक या कवितेमध्ये अस्मिता जोगदंड यांनी व्यक्त केल्या आहेत. ही कविता फक्त त्यांचीच आहे असं नाही, तर या कवितेचा जो भावार्थ आहे किंवा अर्थ आहे, जी भावना आहे ती समस्त दाम्पत्याची आहे. म्हणजे ज्यांना मुलगी आहे अशा आई वडिलांसाठीची ही भावना. खरोखरच लेक हा शब्दच खूप हळवा आहे. लेक या शब्दामध्येच खूप मोठी जादू आहे. तर नेमकं कवितेमध्ये काय मांडले ते आपण बघूया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक अस्मिता जोगदंड यांची ही कविता आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी कवयित्रीचा आपण परिचय बघूया. जन्म 1984 सालचा, खेड तालुक्यातील प्रसिद्ध कवयित्री. कविता संग्रह अस्मिता, स्वाक्षरी, वलय, वेदनांचे भार, भूमी, माय मातीचं लिंपणं, काट्यातून उडती पंख असे त्यांचे कविता संग्रह. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांमध्ये मानाचं स्थान पटकवणारी ही कवयित्री अस्मिता जोगदंड. शालेय जीवनापासूनच त्यांना काव्यलेखनाची खूप आवड होती आणि त्यामुळेच अनेक काव्य संमेलनामध्ये त्यांनी भागही घेतलेला आहे. आपल्या काव्याचं वाचनही केलेलं आहे आणि त्या काव्य वाचनाने रसिकांची मने सुद्धा त्यांनी जिंकलेली आहेत. तर अशा या अस्मिता जोगदंड चांदणे यांची लेक कविता ही सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण कविता आहे. आपल्या जीवनातील किंवा मनुष्याच्या जीवनातील मुलीचं स्थान, समाजामधील मुलीचं स्थान किती महत्त्वाचं आहे हेच एका अर्थाने त्या व्यक्त करतायत. त्यांचे कविता संग्रह जे आहेत त्या कविता संग्रहांच्या नावावरूनच लक्षात येतं की अर्थपूर्ण कविता त्यामध्ये दडलेल्या आहेत.
अस्मिता ही त्यांची सुरुवातीचा काव्यसंग्रह आहे आणि ज्यामध्ये त्यांनी शालेय जीवनातील लिहिलेल्या कविता, कॉलेज जीवनातील लिहिलेल्या कविता यांचा समावेश आहे. त्याचप्रकारे वेदनांचे भार याचं जर आपण मुखपृष्ठ पाहिलं तर लगेच लक्षात येईल की शेतकरी हा जो काही जगाचा पोशिंदा आहे तो वेदनांचे भार पण वाहतो, जगाचाही भार वाहतो आणि त्याच्या आयुष्यातील वेदनांचा भार सुद्धा कसा वाहतो. शेतकरी जीवनावर आधारित, निसर्गावर आधारित कविता या काव्यसंग्रहामध्ये पाहायला मिळते. त्याचप्रकारे भूमी म्हणजेच जमीन, माती, मातृभूमी, तर या मातीसोबतचं आपलं किती घट्ट नातं आहे हेच या काव्यसंग्रहातून कळतं अनेक कवितांवरून. आणि काट्यातून उडती पंख म्हणजे जीवनामध्ये अनेक असे सुखदुःखाचे प्रसंग येत असतातच, पण तरी सुद्धा आपलं ध्येय नक्की गाठायचं असतं आणि त्यासाठी सतत प्रयत्न करायचा असतो. म्हणून काट्यातून उडती पंख एक भरारी त्यांना घ्यायची आहे आणि घेतलेली सुद्धा आहे, हेच या काव्यसंग्रहाच्या शीर्षकावरून लक्षात येतं. तर अशा अनेक भावपूर्ण कविता, आशयगर्भ कविता, जीवन समृद्ध करणाऱ्या कविता त्यांच्या कविता संग्रहांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आता कविता लेख ही अभ्यासू. ठीक आहे. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? अर्थातच शीर्षकावरूनच समजतं. अनेक कवयित्री किंवा लेखक किंवा कवी असे आहेत की त्यांच्या शीर्षकावरूनच आतमध्ये असलेलं लिखाण किंवा आतमध्ये असलेला विचार, विषय आपल्याला पटकन कळतो. इथे मध्यवर्ती कल्पना ही आपल्याला कळते. लेक घरात वावरते तेव्हा घर कसं हसरं असतं, बोलकं असतं, प्रसन्न असतं. या लेकीच्या हसण्याने किंवा लेकीच्या रुसण्याने घराला घरपण प्राप्त होतं, घराला घरपण राहतं. अशा या लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन कवितेतून कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी व्यक्त केलेले आहे. मुलांचं वावरणंच खूप महत्वाचे त्या आई वडिलांसाठी, पण या मुलांच्या वावरण्यानेच घराला घरपण प्राप्त होतं. म्हणून तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर परगावी गेली किंवा मामाकडे वगैरे गेली, 2-3 दिवसामध्येच घराला म्हणजे घर खायला उठतं. जर आपल्यापासून आपला अपत्य किंवा आपला मुलगा किंवा मुलगी थोड्या दिवसासाठी दूर राहिला तर त्या आईला, त्या वडिलांना करमत नाही, घर खायला उठतं असं म्हणतात. म्हणजे सारखी त्या मुलांची बडबड असते किंवा त्यांचा पसारा असतो, हे सतत पाहण्यामुळे त्यांना करमत नाही आणि म्हणून घर खायला उठतं. म्हणजे घराला घरपण हे वावरणाऱ्या माणसांमुळे असतं. ज्या घरामध्ये आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा असं भरलं गोकुळ असतं, तेच घर खऱ्या अर्थाने घर आहे. ज्या ठिकाणी राग, लोभ तर आहेच आहे, पण प्रेम आणि आपुलकी असते, माया असते, तेच घर घर असतं. आणि म्हणून घराला घरपण आणण्यामध्ये या लेकीचाही तितकाच वाटा आहे, हेच या कवितेतून कवयित्री स्पष्ट करताना दिसून येत आहे.
पहा, मी आधी कविता वाचून घेते आणि मग तुम्हाला स्पष्टीकरण देते, मग त्याचा भावार्थ सांगते. लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदण, लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदण, लेक झाडाची पालवी लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले, सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. कविता खूप सुंदर आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण त्याचा भावार्थ बघूया. पहा, लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदण. पहिल्याच ओळीमध्ये कवयित्रीने आपल्या लेकीला उपमा दिलेली आहे. तांबड कुंदन म्हटलेलं आहे. तांबड म्हणजे लाल रंगाचं आणि कुंदन म्हणजे रत्न किंवा खडा. तुम्हाला माहिती आहे ना, आपण बोटांमध्ये अंगठ्या घालतो, वेगवेगळ्या नीलरत्न आहे, पुष्कराज आहे, हिरा असतो, परत गोमेद असतो. तसं हे कुंदन लाल, पिवळं, हिरवं, निळं रंगाचे हे रत्ने असतात आणि हे रत्न खूप मौल्यवान असतात, खूप किंमत असते त्यांना. तर हे तांबडं म्हणजे लाल रंगाचं कुंदनच जणू त्यांची लेक आहे, अशी उपमा त्यांनी पहिल्याच ओळीमध्ये दिलेली आहे. लेक हिरवं गोंदण, हिरवं गोंदण. आता हिरवं का म्हटले की पहा, जेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळी हातावर गोंदण्याची पद्धत होती, आजही आहे, पण आज त्याला आपण फक्त मॉडिफिकेशन केलेले. आज त्याला आपण टॅटू असं म्हणतो, परमनंट टॅटू, हो की नाही, तात्पुरता असणारा टॅटू आपण करतो. म्हणजे काहीतरी खूण असते, आपलं नाव तरी किंवा आपल्या आवडत्या हिरोईनचं नाव किंवा आपली एखादं टोपण नाव आपण करतो, किंवा एखादी डिझाईन छान हातावर, दंडांवर आता सध्या फॅशन आहे खूप, बरोबर की नाही. तर गोंदण म्हणजे कायम स्वरूपीची असलेली खूण. ठीक आहे, कायम स्वरूपीची ती खूण असते. आणि हे गोंदण करत असताना तो काळ्या शाईचं जे काही रंग वापरले जातात आणि ते बारीक धारदार शस्त्राने किंवा सुईने ते कोरलं जातं आणि नंतर त्याला हिरवट रंग प्राप्त होतो. म्हणून हिरवं गोंदण म्हणजे कायम स्वरूपीची मनावर ठसलेली जी काही भावना आहे किंवा जी व्यक्ती आहे, जिच्याबद्दलचं प्रेम जराही कमी होत नाही, अशी त्यांची लेक आहे. म्हणून लेक तांबड कुंदण लेक हिरवं गोंदण असं कवयित्री या ठिकाणी म्हणते. झाडाची पालवी लेक हाडाचं चंदन. झाडाची पालवी पहा, जेव्हा उन्हाळ्यामध्ये झाडाची पानं गळायला लागतात, पानगळती होते आणि नंतर पाऊस जेव्हा पडतो, पाऊस पडल्यानंतर त्या झाडांवरची असलेली धूळ मरगळ निघून जाते, जे काही पानं असतील त्यावरची धूळ निघून जाते आणि हळूहळू छोटे 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 कोवळे कोवळे पानं फुटायला लागतात. तर ते कोवळ्या पानांनी हिरवट, पिवळसर, पोपटी रंगाचे असे जे पानं असतात, छोटे छोटे इवले इवले, त्या झाडाला शोभा येते. झाडाची पालवी फुटल्यावर झाड अधिक प्रसन्न दिसतं. तशीच कोवळी कोवळी नाजूक असणारी अशी ही त्यांची लेक आहे. म्हणून लेकीला त्यांनी झाडाची पालवी असं संबोधलेलं आहे. त्याच प्रकारे लेक हाडाचं चंदन. हाडाचं चंदन म्हणजे मुळातच चंदनासारखी असणारी ही लेक. चंदन माहितीये, चंदनाचं लाकूड जे आपण उगाळतो आणि देवांना गंधला अर्पण करतो, बरोबर की नाही. हे चंदनाचं झाड जिथे कुठे असेल तिथे आसपासचा परिसर सुवासिक करून सोडतं.
म्हणजे त्या चंदनाच्या बाजूला बाभळी काटेरी कुठलेही झुडपं असले तरी त्यांना सुद्धा चंदनाच्या स्पर्शाने ते झाडं सुद्धा चंदनमय होऊन जातात आणि सुवास पसरायला लागतो. म्हणजे इतकं चंदनाचं महत्व आहेच आहे. चंदनाचं झाड आहे आणि आपलं शरीर सुद्धा चंदनासारखं आपण झिजवतो आणि सुगंधित करतो, म्हणजे इतरांचं आयुष्य सुखी करतो. तर अशाच प्रकारची ही लेक आहे हाडाचं चंदन. हाडाचं म्हणजे मूळ बेस म्हणतो त्याला. मुळातच लेक ही अशी आहे की ती फक्त दुसऱ्यांना आनंदच देत असते. ती स्वतः हसते आणि हसायला लावते. ती स्वतः चंदनासारखं झिजते आणि इतरांचं आयुष्य सुगंधित करते. म्हणून लेक हाडाचं चंदन आहे असं कवयित्री म्हणते. लेकीला तांबड्या कुंदनाची उपमा दिलीये, लेकीला हिरव्या गोंधळाची उपमा दिली आहे, लेकीला झाडाच्या पालवीची उपमा दिली आहे आणि लेकीला हाडाच्या चंदनाची उपमा दिलेली आहे. तर लेक त्यांच्यासाठी किती महत्वाची आहे हे शब्दबद्ध करताना या उपमा दिलेल्या ज्या आहेत त्यातून आपल्याला अर्थ कळतो की लेक किती महत्वपूर्ण आहे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी. हाच आशय या ठिकाणी आपल्याला समजतो. पुढे जाऊया. लेक असता मनाची सारी काळजी मिटते. लेक असता मनाची सारी काळजी मिटते. म्हणजे लेक आपल्या घरामध्ये असते, लेक आपल्या मनामध्ये असते. तर तेव्हा आपल्याला ती असल्यावर आपल्याला कुठलीच काळजी राहत नाही. आपली मुलगी आहे, लेक आहे, सांभाळून घेईल, ती समजून घेईल आपल्याला असं वाटतं. त्यामुळे मोठ्या मनाची असते ही लेक. आई वडिलांनी किती रागवलं तरी सुद्धा ती तो राग ती मनात धरत नाही. पटकन राग विसरते आणि पुन्हा आई वडिलांना प्रेम करायला लागतेच. म्हणजे इतकी मानाची आहे, इतकी मनाची आहे, मोठ्या मनाची आहे लेक की ती असल्यामुळे घरामध्ये कुठलीच काळजी राहत नाही. सारी काळजी मिटून जाते, चिंता निघून जाते. लेक असता घराची रोज समई पेटते. लेक म्हणजे काय आहे तर त्या घरामधील समई आहे. समई पहा, छोटीशी समई, पण जेव्हा आपण ती पेटवतो, जेव्हा देवासमोर आपण दिवा लावतो किंवा ती समई पेटवतो तेव्हा त्या अंधारलेल्या जगामध्ये सुद्धा किती प्रकाश निर्माण होतो आणि प्रकाशमय होऊन जातं. तसंच या ज्या घरामध्ये लेक आहे त्या घरामध्ये समई पेटल्याचा आभास निर्माण होतो. म्हणजे ते घर सदैव प्रकाशमान राहतं. तिथे अंधार कधीच येणार नाही. ज्या घरामध्ये लेक आहे तिथे अंधार कधीच पसरणार नाही, तर प्रकाशमानच ते घर होईल. त्या घराला उजळून टाकणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजेच लेक. म्हणून लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते. पुन्हा, लेक नसता घरात आस लागते उरास. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. जेव्हा ही लेक घरात नसते, म्हणजे सकाळी समजा शाळेत गेली तर आईला करमत नाही, दिवस निघून जातो, पण अजून वेळ झाली, कशी काय आली नाही, अजून कशी काय आली नाही असं होतं. आणि जेव्हा ती येते तेव्हा घर भरल्यासारखं वाटतं. एखाद्या वेळेस ती कुठे सहलीला गेली किंवा एखाद्या वेळेस मित्रमैत्रिणींकडे गेली तर लगेच तिच्या मनाला काळजी लागते, तिच्या उर म्हणजे तिचं काळीज, हृदय, तिच्या येण्याची इच्छा निर्माण होते, तिच्या येण्याची अपेक्षा ती करते. आस लागणे म्हणजे इच्छा निर्माण होणे. तर थोडा वेळ जरी लेक घरात नसली तरी हिला करमत नाही. लगेच असं वाटतं की लेक पटकन आपल्या समोर आली पाहिजे. भले तिच्याशी फार बोलणं हो अथवा न हो, पण तिचं घरात वावरणं, तिचं घरातलं अस्तित्व खूप काही देऊन जातो. म्हणून जेव्हा लेक घरात नसते तेव्हा तिच्या मनाला हुरहुर लागते, मन तिचं उदास होऊन जातं. असं वाटतं की सगळं थांबलंय, वेळ सुद्धा जागीच थांबलेली आहे, सगळं शांत झाले असं वाटतं. आपल्या पुढे आता जगण्याचा काही अर्थच उरलेला नाहीये, काही करण्याची उमेदच तिची निघून जाते जेव्हा लेक घरात नसते. इतका परिणाम तिच्या मनावर, तिच्या हृदयावर होतो जेव्हा लेक घरात नसते तेव्हा. म्हणून कवयित्री म्हणते, लेक नसता घरात आस लागते उरास. ती घरात नसली की तिच्या येण्याची आस लागते
आणि असं वाटतं की वेळ जागीच थांबलेली आहे आणि मन सुद्धा उदास होतं. कुठेच मन लागत नाही, न जेवणामध्ये, न टीव्ही पाहण्यामध्ये, न बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये. पण जेव्हा ती लेक घरात येते तेव्हा घर आनंदाने बागडायला लागतं. प्रसन्न वातावरण निर्माण होतं घरामध्ये आणि कवित्रीचं मन सुद्धा प्रफुल्लित होतं, जरी फार बोलणं नाही झालं तरी सुद्धा. म्हणून लेकीबद्दलच्या असलेल्या प्रांजळ भावना कवित्रीने सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. इथपर्यंत समजले का तुम्हाला लेकीचं महत्व? पहिल्या 2 लाईनमध्ये लेकीला उपमा दिलेली आहे, दुसऱ्या 2 लाईनमध्ये त्यांनी लेकीचं अस्तित्व सिद्ध केलंय आणि तिसऱ्या लाईनमध्ये सुद्धा लेक घरात नसल्यावर त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो, त्यांच्या हृदयावर कसा परिणाम होतो तेही व्यक्त केलेलं आहे. अशी ही कविता लेक. याचा पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला बघूया. ठीक आहे.